काय झालं पुढे जाऊन घेऊन आता घ्या बुवा पाणी घ्या दर्शन घ्या दिले बुवा मला आषाढी कार्तिकी विसरू नका माझं सांगत असे तुझं पांडुरंगा. या पांडुरंगाच्या उक्तीप्रमाणे महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या बाहेरून लाखो भाविक पंढरीकडे आषाढी यात्रेसाठी निघालेली आहे. ऊन पाऊस वारा कुठल्याही प्रकारची सुखदुःखाची तमा न बाळगता मान सन्मानाची तमा न बाळगता हे पंढरीकडे वारकरी निघालेले आहे. या वारीच्या रस्त्यामध्ये रक्तदान, स्वदेशी, वृक्ष लागवा, वृक्ष जगवा, विविध प्रकारचे सामाजिक, धार्मिक आणि ऐतिहासिक कार्याचा हा वसा घेऊन सगळीकडे प्रचार प्रसार आणि पूर्वीपासून होत होता, आता पण मोठ्या प्रमाणात सगळ्यांच्या सहकार्याने होत असतो. आणि ही आनंदाची बाब ही सगळे लहान मोठे गरीब श्रीमंत सगळ्या प्रकारचे लोक आनंदाने याच्यामध्ये सहभागी होत असतात. गेल्या 2-3 वर्षापासून जळगावच्या विवेकानंद प्रतिष्ठानचे लहान मुलं आणि मुली विद्यार्थी मोठ्या आनंदाने उत्साहाने सहभागी होत असतात. याचा सुद्धा इतरांनी आदर्श घ्यायचा आहे. स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गाऊ विठ्ठल या मैत्रिणी 5 पावलं का होईना पंढरीच्या वारीवर कुठल्या पण पालखी दिंडी सोबत आपण गेलं पाहिजे. पंढरीची आषाढी वारी ही घडली पाहिजे. 1-2 महिन्याचा प्रवास जमत असेल तर 5 पावलं तरी त्या पालखी सोबत दिंडीवर गेलं पाहिजे. सगळ्यांनी येण्याचा प्रयत्न नक्की करावा. रामकृष्ण हरी. किती दिवसाचा प्रवास करत? 54 दिवस 1100 किलोमीटर आणि साधारणतः 150 गावांना ही भेटी देत असते. महाराष्ट्रातली मुक्ताबाईंच्या नावाची सर्वात जुनी पालखी ही जळगावून सुरू झालेली आहे. आज खूप छान तुम्ही जळगावला बघत एक भक्तिमय वातावरण इथे तयार झालेलं आहे. मुक्ताबाईची ही जी वारी आहे ही राम संस्थातर्फे मंगेशदादा जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली इथून आज प्रस्थान झालेली आहे. 26 दिवसाचा हा दिंडीचा प्रवास आहे आणि तो दशमीला पंढरपूरला संपणार आहे. सर्व भक्तगणांना आणि इथे ज्या महिला उपस्थित आहेत त्यांच्यात खूप मोठा उत्साह इथे झालेला आहे आणि त्यांना सर्वांना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा देते. आणि ही जी दिंडी असते ही प्रत्येक गावात फिरत असते. प्रत्येक गावाला कोणी ना कोणी जसं मंगेश जोशींनी सांगितलं की ज्यांना शक्य नाही आहे 15 दिवसाचं 26 दिवसाचं पण 5 पावले तरी ह्या वारीमध्ये सर्वांनी आले पाहिजे किंवा त्यांनी सहभाग घेतला पाहिजे. त्यामुळे अति उत्साहामध्ये ही दिंडी इथून निघाली आहे.